नमस्कार मैत्रिणींनो, हे पहा मी हे शॉल आणि टोपी केलेले आहेत देवाच्या मूर्तीसाठी। मला एकूण 6 पीसची ऑर्डर होती, पण त्याच्यामध्ये साईज थोडी वेगवेगळी होती। ही 6 इंच आणि याची लांबी जवळजवळ 10 ते 11 इंचची याची लांबी आहे। या शॉलवर ही टोपी मी केलेली आहे। तसेच ही ऑरेंज कलरची शाल केलेली आहे मी। पहा, हे खाली असे मोती आणि गोंडे लावलेले आहेत त्याला मी, आणि त्याच्यावर ही आपली अशी टोपी आहे। याच्या पुढे मी दाखवणार आहे व्हिडिओमध्ये की ते मी स्वामींच्या मूर्तीला लावून दाखवणार आहे प्रत्येक शाल तुम्हाला। तसेच ही मी पिवळ्या कलरची केलेली आहे आणि ही पिवळ्या कलरची त्याची टोपी आहे। तसंच हे तुम्ही पाहू शकता, ही पर्पल कलरची आहे, पण हिची रुंदी 4 इंच आहे आणि हिची लांबी 12 इंच आहे, म्हणजे 1 फुटाची ही पूर्ण शाल आहे। हे पहा, याच्यावर ही मी टोपी केलेली आहे। त्यानंतर सेम साईजमध्ये मी आणखी ही एक शाल केलेली आहे पिंक कलरमध्ये 4 बाय 12 इंचमध्ये, त्याच्यामध्ये ही टोपी केलेली आहे। आणि नंतर माझा शेवटचा जो पीस आहे तो हा व्हाईट कलरमध्ये आहे। हे पहा, त्याच्यावर मी ही टोपी केलेली आहे व्हाईट कलरची। हे पहा, अशी सुंदर अशी टोपी होते। या शाल कशा करायच्या आणि ही टोपी कशी करायची याच्या व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेले आहेत, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता की शॉल आणि टोपी कशी करायची। व्हिडिओमध्ये मी पुढे स्वामींच्या मूर्तीला प्रत्येक शॉल तुम्हाला लावून दाखवणार आहे की ती कशी वाटते। कलर आवडले असतील तर नक्कीच मला सांगा, आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।